साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 106व्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युथ फाउंडेशन अक्कलकोट महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून जयंती साजरी करण्यात आली। आयोजक संस्थापक अध्यक्ष राहुल भाऊ डोबरे, प्रमुख पाहुणे पीएसआर माननीय अविनाश पवार साहेब, माननीय दिलीप भाऊ शिंदे, माननीय संदीप भाऊ मडीखांबे, शिकूर चाचा शेख, माननीय रशीद भाई खिस्तके, माननीय सोहेल भाई फरास यांचा सत्कार करण्यात आले। गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले। नगर परिषद सफाई कर्मचारी यांचे सत्कार करण्यात आले। गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले। अक्कलकोट तालुक्यातील व शहरातील मातंग समाज प्रमुख पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला। उपस्थित सुरेश पारखे, भानुदास देडे, शेखर देडे, बबन पाटोळे, आनंदी गवळी, छगन पाटोळे, संतोष पारखे, शिवाजी देडे, सतीश क्षीरसागर, हनुमंत पात्रे, रमेश देडे, उमेश देडे, शत्रुघ्न उरकंडे, अंबादास शितोळे, शंकर देडे सर्व समाज बांधव उपस्थित होते। जयंती साजरी करण्यात आली। समाजाचे बांधव, माननीय पीएसआय पवार साहेब, माननीय दिलीप भाऊ शिंदे, माननीय संदीप भाऊ मडीखांबे व सर्व माझे मातंग समाज बांधव अक्कलकोट तालुक्यामधील जयंतीसाठी 106वी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गोरगरीब महिला यांना साडी वाटप आणि सत्कार कार्यक्रम करण्यात आला। नगर परिषद कर्मचारी या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशनच्या माध्यमातून। प्रथमतः या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी अक्कलकोट शहरामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युथ फाउंडेशन यांच्या माध्यमातून याचे संस्थापक
एक मातंग समाजाचा एक बुलंद आवाज तालुक्याचा म्हणला तरी वावग ठरणार नाही असे राहुल दादा ढोबळे कुठलेही कार्य असो त्या कार्यामध्ये कायमसर अग्रेसर राहणारे असे राहुल ढोबळे यांच्या माध्यमातून आज ही जयंती या ठिकाणी साजरी होत आहे. आणि आज या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी गोरगरीब गरजू महिलांना साड्याचं वाटप, त्या ठिकाणी गुणवंत व गुणीजन विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व या अक्कलकोट शहराचा एक विकासाचा मोलाचा वाटा म्हणलं तरी वावग ठरणार नाही असे स्वच्छता कर्मचारी या सर्व कर्मचाऱ्यांचा सन्मान या ठिकाणी राहुल दादा ढोबळे यांच्या वतीनं या फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी सर्वांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या कार्यक्रमासाठी सर्वच प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित होते. त्या ठिकाणी अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे PI साहेब मान्य श्री पवार साहेब होते. त्या ठिकाणी मान्य श्री दिलीप शिंदे आणि आमचे मार्गदर्शक या ठिकाणी मान्य श्री संदीप भाऊ मडीखांबे हे सुद्धा व सर्वच या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. ते उपस्थित राहिले त्याबद्दल मी राहुल दादा ढोबळे यांच्या वतीनं व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युथ फाउंडेशनच्या वतीनं मी त्यांचं खूप खूप आभारी आहे. आणि राहुल दादा ढोबळे हा एक व्यक्ती असा आहे की कायम एक कुठल्याही उपक्रमामध्ये अग्रेसर की बाबा या ठिकाणी माझा समाज कसं पुढे जाईल हे कायम एक मनामध्ये त्यांच्या एक कायम एक अपेक्षा आहे की बाबा माझा समाज कुठेतरी पुढे गेला पाहिजे. त्यामुळे विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवणारे तुमच्या सगळ्यांची साथ त्यांच्याशी पाठीशी असंच राहू द्या, त्यांचे हात बळकट करा आणि अशी मी त्या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. आज प्रथमतः अक्कलकोट शहरातील मुख्य चौक कारंजे चौक अक्कलकोट या ठिकाणी NS फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राहुल भाऊ ढोबळे यांच्या संस्थेच्या माध्यमातून आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त आज या शहरामध्ये भव्य दिव्यच्या कार्यक्रमात सर्व अक्कलकोट शहरातील लोकप्रतिनिधी व पोलीस निरीक्षक साहेब व आपले मणिकांबे साहेब व इतर सर्वांचं नाव घेण्यासाठी ते झालेलं नाही. अक्कलकोट शहरातील व ग्रामीण भागातून आलेले महिला विद्यार्थी हे सर्वांनी उपस्थित आहेत. त्या अनुषंगाने आज प्रथमतः साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे. त्यानंतर गरीब महिलांना साड्या वाटप करण्यात आलेला आहे संस्थेच्या माध्यमातून. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आलेला आहे. तसेच अक्कलकोट शहरातील नगर परिषदचे जे आरोग्य विभागाचे कर्मचारी आहेत ते रात्रंदिवस 24 तास मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय